नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? तर तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप जास्त स्वागत आहे। तर आजचा आपला टॉपिक तुम्हाला थंबनेल वरूनच कळलेला असेल की काय आहे। तर आज आपण अशा 10 गोष्टी शिकणार आहोत किंवा मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या 10 गोष्टी आहेत ज्याने तुमची साडी दिसणार आहे खूप जास्त सुंदर। नंबर पहिला, तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जी साडी घालत आहात ती तुम्हाला खूप जास्त प्रॉपर अशी नेसायची आहे। तर त्यासाठी लागते आपल्याला साडी शेपर, म्हणजे ज्याला आपण परकर बोलतो। हो, परकर बोलतो। तर परकर जो आपण घालतो त्याला खूप जास्त फ्रिल असतो, त्यामुळे जेव्हा आपण साडी घालतो तर प्रॉपर साडीचा शेप येत नाही। तर तुम्ही साडी शेपर यूज करू शकता, ज्याने तो प्रॉपर आपली साडी जी आहे ती एकदम चापून चोपून आपल्या शरीराला बसते आणि ती खूप जास्त छान दिसते। नंबर दुसरा अजून काय असू शकतं, तो म्हणजे आहे तुमचा ब्लाउज। हो, ब्लाउज तुम्ही जेव्हा शिवायला देता तर तुम्ही एका चांगल्या टेलरकडे ते शिवायला द्या, कारण की आपली साडी असते, आपण इतक्या महागाच्या साड्या घेतो, ती 100 रुपयाची असू द्या किंवा लाखोंची असू द्या, पण आपण जी साडी आपण शिवायला देतो त्याचा आपण त्याला त्याचे पैसे देत आहोत, तर ते नक्की तुम्ही चांगलं शिवून घेतलं पाहिजे। असं नाही की गेले तुम्ही माप दिलं संपलं तुमचं काम, तुम्ही शिवा, नाही, तुम्ही छान पद्धतीने माप द्या, चांगला पॅटर्न द्या, जेणेकरून तुमची साडी खूप जास्त छान दिसेल। काही लेडीजला काही मुलींना प्रॉब्लेम असतो की त्यांना नाही आवडत शिवलेले ब्लाउज वगैरे, तर तुम्ही रेडीमेड ब्लाउज घेऊ शकता का, जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत। खूप छान असे पॅटर्न्सचे ब्लाउज आहेत। नंबर 3, साडी पिन्स। साडीसाठी पिन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की जेव्हा आपण साडी घालतो तेव्हा आपल्या ज्या पिन्स असतात त्या पिन्सला जो राऊंड भाग आहे, जेव्हा साडी काढताना वगैरे त्यामध्ये अडकून साडी फाटण्याची खूप जास्त शक्यता असते। तर मी तुम्हाला असं सांगेल की असे पिन्स घ्या ज्याच्या मागे असे छोटा बॉल वगैरे असतो, नॉर्मल असं मेटलचाच बॉल वगैरे छान छोटा राऊंड शेपमध्ये असतो, तसे तुम्ही घेतले तर त्यामध्ये असं असणार की जर तुम्ही साडी काढाल तर साडी फाटली जाणार नाही। आजकाल बाजारामध्ये छान सिल्वर कलरचे, गोल्डन कलरचे खूप असे छान असे डिझाईन्स, ते पॅटर्न्सचे सेप्टिक पिन्स अवेलेबल आहे, ज्याने तुमची साडी खूप जास्त छान दिसते। नंबर 4, तर आता आपले छान पैकी साडी वगैरे नेसून छान आता आपण रेडी आहोत, तर आता काय, आता आहे तुमचा मेकअप। हे बघा, मेकअपसाठी खूप जास्त प्रोडक्ट्स पाहिजे असं काही नसतं। तुम्ही कमी प्रोडक्टमध्ये, आता तुम्ही आपली मम्मीच घ्या, खूप कमी प्रोडक्टमध्ये ती करते। आधी आपण काय फेअर अँड लवली, येस, फेअर अँड लवली यूज करायचो, पण तरी सुद्धा लुक खूप छान दिसायचा। पण आता असं आहे की आपण बीबी क्रीम, सीसी क्रीम्स, फाउंडेशन हे खूप जास्त आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कमी किमतीमध्ये आहे। जर काही लोकांना जास्त अफोर्डेबल आवडतं घ्यायला किंवा जास्त महागाचं नाही घेऊ शकत, तर तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीम यूज करू शकता। जेव्हा तुम्ही मेकअप करता तर लिपस्टिक जी आपली आहे ती तुम्ही प्रॉपर चूज करा, कारण की सर्वात पहिले लक्ष आपल्या ओठांकडेच जातं। तर लिपस्टिक खूप जास्त चांगली चूज करा तुम्ही, जशी तुम्हाला छान वाटेल। आता पूर्ण मेकअप झालाच आहे तर मी तुम्हाला सांगेल की सर्वात इम्पॉर्टंट असतं ते आपले आयब्रो। तर आयब्रो जितके तुम्ही छान असे कराल तितकं सुंदर आहे, आणि आयब्रो पेन्सिल्स मिळतात, ते तुम्ही नक्की यूज करा, कारण तुमचा चेहराच तुमची पूर्ण तुम्ही जी साडी घातली आहे त्याच्यावर तुम्ही छान दिसाल। तुमच्या साडीचा जो लुक आहे तो तुमच्या चेहऱ्यामुळे आहे। तर खूप छान असा नॉर्मल करा मेकअप, पण मिनिमल असू द्या, पण तुम्ही खूप छान दिसाल। बेसिक गोष्टी आहेत पण तुम्ही खूप छान दिसू शकता। नंबर 5, तुमची टिकली। येस, तर टिकली खूप जास्त इम्पॉर्टंट असते। आता जसं की मी टिकली लावली आहे, मी ब्लॅक कलरची नॉर्मल टिकली लावली आहे, पण मला असं वाटतं की माझ्या पूर्ण चेहऱ्याचा लुक जो आहे तो टिकलीमुळे आलेला आहे। तर टिकली जेव्हा तुम्ही चूज करत असाल तेव्हा खूप जास्त छान अशी टिकली चूज करा, ज्याने तुमचा लुक खूप सुंदर वाटेल। जसं की मी ट्रेडिशनल घालत आहे, मी ट्रेडिशनल मला लुक करायचा आहे, तर आपण महाराष्ट्रीयन आता आपण चंद्रकोर लावतो। आता जसं की काही डायमंडची टिकली वगैरे असते ते तुम्ही यूज करू शकता, त्याने पण खूप जास्त लुक छान वाटतो। किंवा तुम्ही असे ब्लॅक कलरमध्ये, मला ब्लॅक कलर आवडतो त्यामुळे माझ्याकडे ब्लॅक कलरचे खूप जास्त साइजेस असे अवेलेबल आहे टिकलीचे। आता मी 00 एवढी मोठी टिकली अशी लावलेली आहे, मला खूप छान वाटते। ती आहे 6, ते म्हणजे आहे की तुमची केस।
तुमची केस तुम्ही खूप छान, जेव्हा काही फंक्शन असेल तर खूप छान धुवून घ्या, त्याला कंडिशनर लावा, जे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. ते झाल्याच्या नंतर तुम्ही केसांसोबत काही एक्सपेरिमेंट करायचं असेल, जसं की मला खूप जास्त ओपन हेअर्स आवडतात, तर मी स्ट्रेटनिंग करते किंवा कर्ल्स कधी कधी करते, तर खूप छान दिसतं ते. जर तुम्हाला काही हेअर एक्सेसरीज यूज करायची असेल तर जसं तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करायचं, तुम्ही हेअर बन यूज करू शकता किंवा मेसी हेअर वगैरे असे मिळतात, असे पण रबर्स मिळतात, ते तुम्ही लावून मस्त असं आंबोडा बांधून छान ते लावलं तर खूप जास्त सुंदर असा लुक येतो. तर तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता. किंवा अजून काही हेअर एक्सेसरीज हवे असेल, तुम्ही मोठ्या फंक्शनला कुठे जाणार असाल तर तुम्ही अशा प्रकारचे बाजारामध्ये खूप छान असं मिळतं, तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. किंवा माझ्याकडे अजून असं आहे काहीतरी, तर तुम्ही हे सुद्धा मस्त छान लावून एकदम सुंदर ट्रेडिशनल लुक तुम्ही क्रिएट करू शकता. मला पर्सनली असं एखादं गुलाबाचं फूल असेल ते जरी मी लावलं तरी मला खूप आवडतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट मला खूप जास्त आवडतं ते म्हणजे मोगऱ्याचा गजरा. येस, तर तुम्ही ट्रेडिशनल लुक करत असाल तर मोगऱ्याचा गजरा खूप जास्त सुंदर वाटतो आणि तुमचा लुक एक खूपच छान दिसतो. तर मी तुम्हाला पर्सनली प्रेफर करेन की मोगऱ्याचा गजरा, जर ट्रेडिशनल लुक करत असाल तर मोगऱ्याचा गजरा तुम्ही लावा, खूप सुंदर दिसाल. नंबर 7. तर आता इम्पॉर्टंट आहे ज्वेलरी. सो जेव्हा तुम्ही ज्वेलरी बघता तेव्हा ती तुम्ही खूप छान तुमच्या लुकसारखं तुम्ही ती बघू शकता. जसं की ट्रेडिशनल घालणार आहात तर मी तुम्हाला सांगेल, मोत्यांचे जे झुमके असतात, मोत्यांचे जे दागिने असतात ते खूप जास्त सुंदर वाटतात लुकवर. जसं की आता माझ्याकडे मोतीचं म्हटलं की हे छोटेशेला मोती आहेत या झुमक्याने, मला झुमके खूप जास्त आवडतात. तर हे नॉर्मल असे झुमके आहेत जे खूप जास्त मे बी याच्यावर पण खूप जास्त छान वाटले आहे त्याच्यावर. हो येस, तुम्ही असं काहीतरी ट्राय करू शकता. किंवा नॉर्मल टप्स वगैरे मिळतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर गळ्यामध्ये तुम्हाला काही छान अशी ज्वेलरी घालायची आहे तर ते तुम्ही ट्रेडिशनल घालत असाल तर मोत्यांचे वगैरे किंवा नॉर्मल असे गोल्डन असे घालू शकता. जसं की आता झुमक्यांमध्ये खूप जास्त ट्रेंड चालू आहे तो म्हणजे असे सिल्वर ज्वेलरी. सो तुम्ही असे सुद्धा हे ट्राय करू शकता जी खूप जास्त छान वाटतात. तर येस, ज्वेलरीचं कलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही साडी घालाल तर त्याचप्रमाणे तुम्ही छान अशी ज्वेलरी निवडा. नंबर 8. येस, तर आता आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मे बी हे जास्त लोकांना माहिती असतील, ते म्हणजे आहे तुमच्या बांगड्या. येस, तर बांगड्यांचं कसं आता आपण बोलू शकतो. तर बांगडी, येस, बांगडीचं असं आहे की तुम्ही साडीच्या रंगाची कधी बांगडी घालू नका. जर तुमची साडीचा रंग पिंक आता जसं घातला आहे तर मी माझ्या ब्लाऊजला मॅच केली आहे ही बांगडी. मी याच्यामध्ये वेल्वेटच्या बांगड्या आणि काचेची बांगडी असं हे कॉम्बिनेशन आहे जे मला खूप जास्त छान वाटत आहे. तर मी असं पेअर करून बघितलेलं आहे जे खूप छान वाटत आहे. तर तुम्ही सुद्धा असं करू शकता. जसं की बांगड्या आहेत त्या कधी पण तुम्ही जर पूर्ण पिंक कलरची साडी घातली आहे तर पिंक कलरची बांगडी नका घेऊ. तुम्ही दुसऱ्या रंगाची एखादी बांगडी घालू शकता. वेगळा कलर एक तुम्ही चूज करू शकता. जसं की आता मी ग्रीन ब्लाऊज आहे म्हणून त्याला मॅच करण्यासाठी ग्रीन कलरच्या बांगड्या घातल्या आहे. जर तुम्ही बघितलं, जर मी पूर्णच पिंक घातलं असतं आणि माझी बांगडी सुद्धा पिंक असती तर ते दिसूनच आलं नसतं. तर मी तुम्हाला सांगेल की थोडंसं वेगळं असं तुम्ही ट्राय करू शकता. बांगड्यांमध्ये आता वेल्वेटच्या बांगड्या आहेत, मेटलच्या बांगड्या आहेत, काचेच्या बांगड्या आहेत. तर तुमची जशी चॉईस आहे तशा तुम्ही बांगड्या निवडा. आता जर तुम्हाला नॉर्मल कडे वगैरे आवडत असेल तर माझ्याकडे असे छान मोतींचे कडे वगैरे सुद्धा आहेत, तसं तुम्ही ट्रेडिशनलवर घालू शकता. जर तुम्हाला अजून काही आवडत असेल जसं की मोत्यांमध्येच हे खूप जास्त नॉर्मल आहे पण खूप जास्त हातामध्ये घातल्यावर छान दिसतं. जर तुम्हाला एकच आवडत असेल, जसं मी तुम्हाला म्हणाले सिल्वरचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे. सो तुम्ही बघू शकता की असे छान माझ्याकडे कडे आहेत. असे खूप छान असे कडे, हे 100 रुपयाचेच आहेत फक्त, पण खूप छान हातात घातल्यावर खूप छान दिसतात. नंबर 9. आता सर्व काही आता छान झालेलं आहे, पण असं असतं की मी खूप बघितलंय की
लग्न समारंभ वगैरे असतात किंवा अजून काही फंक्शन्स असतात, बायका खूप छान अशा रेडी होतात. मस्त त्यांचे केस वगैरे खूप सुंदर, त्यांची हेअरस्टाईल वगैरे असते, साडी खूप महागडी आणि खूप सुंदर घातलेली असते, मेकअप त्यांचा खूप जास्त छान असतो. पण सर्वात मेन असतं त्यांची चप्पल. येस, जर तुम्ही साडी घालत आहात तर तुम्ही छान अशी एक चप्पल, 2-3 चपला छान अशा घेऊ शकता. नॉर्मल हिल्सच्या चपला घेऊ शकता, मोजरी घेऊ शकता तुम्ही, ती पण खूप छान वाटते साडीवर. आणि जर तुम्हाला आवडतच असेल, जर ट्रेडिशनल लुककडे जात असाल तर मी तुम्हाला सांगेल की कोल्हापुरी चप्पल, येस, ती खूप जास्त बेस्ट आहे असं मला पर्सनली वाटतं. तर तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा की चप्पलमुळे सुद्धा खूप जास्त छान लुक दिसतो. तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही साडी घालत आहात तर त्याचप्रमाणे तुम्ही चप्पल सुद्धा प्रॉपर चॉईस करा. नंबर 10. आता आपण पूर्ण साडीबद्दल सांगितलं, पण मेन गोष्ट राहिली आहे ती म्हणजे काय, ती म्हणजे आहे इस्त्री. येस, इस्त्री करणं साडीला खूप जास्त गरजेचं आहे, आयर्निंग करणं गरजेचं आहे. तर आपण जेव्हा पण साडी तुम्हाला घालायची असेल, तुम्ही एकदा त्याला घरीच, मला असं वाटतं घरीच तुम्ही इस्त्री करा साडीची, ज्याने साडी खूप जास्त छान दिसते. इस्त्री करणं खूप गरजेचं आहे साडींना, कारण ते खूप छान दिसतात. आणि जर काही तुम्ही विचार करा, जर चुरगळ असेल साडीमध्ये तर ती कशी दिसणार आहे. सो येस, इस्त्री करणं खूप जास्त गरजेचं आहे. या होत्या 10 गोष्टी ज्याने तुमची साडी दिसणार आहे खूप जास्त सुंदर. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मे बी आजची व्हिडिओ थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह असेल तुमच्यासाठी असं मला वाटतं. तर तुम्हाला ही नक्की आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही व्हिडिओ आजची कशी वाटली.